विठ्ठल विठ्ठल दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संताता वार करे संताता या वार करे संताता या वार करे संताता या वार करे संताता वार करे संताता मस्तक हे पायावरी या वार करे संताता या वार करे संताता वार करे संताता मस्तक हे पायावरी या वार करे संताता वार करे संताता वार करे दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणांचा अभंग। या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण मनुष्य समुदायाला अधोगतीकडे नेणारी जी दुर्बुद्धी आहे आणि समस्त मानव जातीचं कल्याण करणारी जी सद्बुद्धी आहे तो विचार या अभंगातून आपल्या पुढे मांडला आणि पांडुरंगाकडे विनंती केली की हे प्रभू, या मानव समुदायाला आम्हा सर्वांना कधी दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नको। आमचं चित्त तुझ्या पायी स्थिर राहील असं काही कर। अंतकरणात निर्माण होणारे सद्विचार आणि सद्भावना अखंड टिकून राहू दे। जीवनातला तो सर्वात मोठा लाभ असेल असा 4ही चरणाचा एकूण मतितार्थ या अभंगामध्ये आहे। संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित करायची। खैरी निमगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, भागडे पाटील परिवार आणि या परिवाराचे पूजनीय वडील कैलासवासी बबनराव शंकरराव पाटील भागडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं होत आहे। त्यांचे चुलते श्री राधाकिशन गबाजी पाटील भागडे
मोठा परिवार आहे. त्यांचे सर्व बंधू श्री गोकुळ शंकरराव पाटील भागडे, रामदास शंकरराव पाटील भागडे, शिवाजीराव शंकरराव पाटील भागडे, कैलासराव शंकरराव पाटील भागडे, सुनीलराव शंकरराव पाटील भागडे, सर्जेराव शंकरराव पाटील भागडे, कैलासवासी बबनराव पाटलांना ज्यांनी आयुष्यभर उत्तम प्रकारची साथ दिली अशा त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी पद्माबाई बबनराव पाटील भागडे, त्याचबरोबर त्यांचा मुलगा श्री गणेशराव बबनराव पाटील भागडे, त्यांच्या बहीण सौ छायाताई राजेंद्र पाटील बनकर, सौ अलकाताई भगवानराव पाटील खर्डे, संपूर्ण बागडे पाटील परिवार, विशेष करून या कुटुंबातील सर्व मुलं मुली सुना नातवंड आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये श्रद्धायुक्त अंतकरणानं आपल्या बंधूंचं, आपल्या वडिलांचं हे पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करतायत. या निमित्तानं उपस्थित आमची सर्व खैरी निमगाव येथील आदरणीय भजनी मंडळी, त्याचबरोबर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या सेवेनं एक अत्यंत उत्तम प्रकारची सेवा देणारे, योगदान देणारे आमचे सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, गुणीजन, आपल्या गावचेच भूमिपुत्र आणि संगीत विशारद शुभमजी महाराज बनकर, दुसरे आमचे संगीत विशारद आणि सहकारी नवनाथजी महाराज गीते, त्याचबरोबर आवर्जून आज उपस्थित असलेले वारकरी भूषण संगीत विशारद गायनाचार्य बाबासाहेबजी महाराज सातपुते, गावच्या भजनी मंडळातील आमचे सहकारी गोरख भाऊ, सर्व ज्येष्ठ भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज आश्रम श्री क्षेत्र नेवासा येथील आश्रमाचे आपले सर्व विद्यार्थी, विनेकरी महाराज, मृदंगाची अत्यंत उत्तम साथ देणारे आमचे सहकारी हरिभक्तीपरायण विष्णुकांत महाराज, ज्ञानेश्वर महाराज, या निमित्तानं उपस्थित खैरी निमगावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, बागडे पाटील परिवाराचे सर्व सन्माननीय पाहुणे मंडळीसुद्धा आपण उपस्थित आहात. सन्माननीय दौलतराव फोपसे पाटील, विजूभाऊ फोपसे पाटील, टेके पाटील आहेत, एकरुख्याचे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील गाढवे आहेत, बागडे पाटील परिवारातीलच एक ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य अभिजितजी बागडे साहेब आहेत. या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे पुंड भाऊसाहेब आहेत, दुशिंग पाटील आहेत, वाकडी येथून उपस्थित शेळके अण्णा आहेत. या निमित्तानं आवर्जून उपस्थित गावातील आमची सर्व सहकारी अशोकराव, सर्व सहकारी मंडळी, विशेष करून आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मान्य दत्तात्रयजी झुराळे पाटील आहेत. या बाजूला बसलेली सगळीच आदरणीय मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होतो आणि खूप चांगली व्यवस्था या कार्यक्रमाच्या निमित्तानं केली. श्रद्धेनं हा कार्यक्रम होतोय याचं दर्शन इथे येतानाच घडतं. इथली स्वच्छता, आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था, सुंदर मंडप व्यवस्था, गोंडेगाव येथील आमच्या सद्गुरू साऊंड सिस्टीमची सुंदर साऊंड व्यवस्था आणि या कार्यक्रमाचं मार्गदर्शन ज्यांनी केलंय ते या बागडे पाटील परिवारातील सुपुत्र आमचे गुरुबंधू सहकारी संतोषराव बागडे पाटील, नितीन भाऊ बागडे पाटील. खरं तर मला येत असतानाच आमच्या दोन्ही बागडे पाटील परिवारातील युवा सहकाऱ्यांनी सांगितलं की कैलासवासी बबनराव पाटील यांचा हा जो परिवार आहे हा गावातला एक आदर्श आणि मोठा परिवार आहे. 8-9 जण भाऊ आणि आजही अत्यंत प्रेमानं, सलोख्यानं चांगली वाटचाल सर्व हे कुटुंब करत आहे. बबनराव पाटलांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये शेतीवाडी, आपली प्रापंचिक जबाबदारी सांभाळताना अंतःकरणामध्ये देवधर्म भक्तीही त्यांनी सांभाळली आणि म्हणून आज मोठ्या श्रद्धेनं त्यांचं हे पुण्यस्मरण होतं आहे. खरं तर खैरी निमगावमध्ये येत असताना मागील महिनाभरामध्ये आपल्या गावातील 2 आदरणीय व्यक्तिमत्व निघून गेली. त्यांनाही या निमित्तानं आपण आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतोय. वैकुंठवासी हौशीराम पाटील शेजूळ आणि वैकुंठवासी भाऊसाहेब पाटील भागडे हे दोन्ही गावातील मार्गदर्शक होते, ज्येष्ठ होते. परमार्थ दृष्टीनेही तुमचे आमचे सर्वांचे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि म्हणून या निमित्तानं त्यांचंही स्मरण मी करतो. बागडे पाटील परिवारात कार्यक्रम होत असताना दुसरी आणखी एक महत्त्वाची आठवण आपल्या सगळ्यांना झाल्याशिवाय राहत नाही, ती म्हणजे वैकुंठवासी सुंदरभान पाटील भागडे यांचीही. या गावाला
अशी एक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी चांगली सेवा परंपरा घालून दिलेली आहे. आणि त्याचं कारण योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये बेटाच्या जवळ पंचक्रोशीतला आपला हा परिसर आहे. पुढे ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांची फार मोठी कृपादृष्टी आपल्या सगळ्या भागावरती राहिली. आणि म्हणून एक महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही असं एक वेगळं चित्र आपल्या भागामध्ये ते असं आहे की जुन्या पिढीमध्येही भजनी भाविक मंडळी होते, तसे नव्या पिढीत सुद्धा प्रत्येक गावात भजनी भाविक मंडळी आहेत. आणि ही कृपादृष्टी महाराजांची आहे. त्यांच्या पुण्यप्रभावामुळे आपल्या भागामध्ये हा परमार्थ आजही गावागावामध्ये घराघरामध्ये जतन केला जातो. फार मोठे त्यांचे आशीर्वाद. आणि खैरी निमगाववरती तर सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं विशेष प्रेम होतं. उन्हाळ्यामध्ये गायींची सेवा खैरी निमगावकरांकडे असायची. सगळे मंडळी आपण इथे बसलेला आहात त्या त्या परिवारातील सर्व मंडळी. महाराजांनी गायी पाठवायच्या. मग त्या काळी कैलासवासी किसनराव पाटील असतील, शेजूळ पाटील असतील, अनेक गावातली सगळी प्रमुख मंडळी. महाराजांनी तिथून निरोप द्यायचा गावातल्या 4-2 प्रमुख कुटुंबातल्या त्यावेळच्या प्रमुख माणसांना की आम्ही गाया पाठवतो. मलाही आठवतं त्या गायांच्या मागे आमच्या बेटातील एक जुना सेवक म्हातारा माणूस होता. उंचेला काळगेला शेलार मामा म्हणायचे त्याला. तुम्हाला ध्यानात असेल गावकरी, शेलार मामा नाव होतं. वडारी समाजाचा माणूस, पण संपूर्ण आयुष्य महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि गायीच्या सेवेमध्ये त्यानं घातलं. आता या सगळ्या जुन्या माणसांची कोणाला आठवण असेल हे काही मला सांगता येणार नाही. विठाला विठाला जुने घरं पाडून नवे घरं बांधले की माणसाला त्या जुन्या घराच्या आठवणी निघून जात असतात. पण मला वाटतं आपल्यासारखी सज्जन माणसं अजून समाजामध्ये आहेत जे जुन्या पिढीला विसरत नाही, ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ज्यांनी सेवा दिली, योगदान दिलं, अशा लहान मोठ्यांना विसरत नाही. आणि ती आपली संस्कृती आहे. आणि ती संस्कृती जतन करून आपण पुढे जातोय. म्हणून खैरी निमगावची सेवा अत्यंत उत्तम प्रकारे आजही सुरू आहे. आम्हाला सुद्धा सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा येथे असेल, तुकोबारायांचं मंदिर नेवाशाचं असेल, श्री वरदविनायक सेवाधाम लोणी या ठिकाणी असेल, अशा सर्व सेवा कार्यामध्ये खैरी निमगावकरांचं खूप मोठं सहकार्य आहे. आमचे काळे पाटील आता मागं बसलेत. कितीतरी मंडळी आहे. भजनी मंडळातील आमचे बाळासाहेब महाराज फोपसे इथं आहेत. तर या भागातील या पद्धतीनं अशा गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यात सहवास केलेल्या मंडळींसोबत आम्हालाही परमार्थाची थोडी बहुत सेवा घडते, याचा आम्हाला मनस्वी आनंद मिळतो. आणि म्हणून खैरी निमगावमध्ये येताना या सगळ्या जुन्या पिढीचं स्मरण, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचंही स्मरण तुम्हा आम्हा सर्वांना झाल्याशिवाय राहत नाही. आणि या सेवेतच या दोन्ही गावातील खैरी निमगाव सर्व परिवार जवळजवळ अध्यात्माशी जोडलेले आहे महाराजांच्या कृपादृष्टीमुळे. आणि बागडे पाटील परिवार सुद्धा आपला प्रपंच, उद्योग, व्यवसाय, जबाबदारी सांभाळून या सेवेशी जोडलेला हा परिवार आहे. कैलासवासी बबनराव पाटील सुद्धा एक असंच आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व. त्यांचे इतर बंधू, मुलं आणि सगळा परिवार हा एक आदर्श आहे. म्हणून तर एवढ्या संख्येनं आपण उपस्थित झालेला आहात. नाही तर बऱ्याच वेळेला श्राद्धाचं कीर्तन संपताना मंडप भरत असतो. मला बागडे पाटलांना आणि खैरी निमगावकरांना धन्यवाद द्यायचे, आणि खैरी निमगावकरांसोबत आलेल्या पाहुण्यांनाही धन्यवाद द्यायचे की तुम्ही सुरुवातीला आलात, तुम्हाला धन्यवाद आहे. नाही तर मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि 12 वाजत आले, जवळजवळ मंडप भरला होता. संयोजकांपैकी एक जण माझ्या जवळ आला आणि त्यानं कानात सांगितलं, महाराज आता मंडप भरला, आटपून घ्या म्हणे. मला तेव्हा कळलं की कीर्तन हे फक्त मंडप भरेपर्यंत टाइमपास करावा लागतो. हे तोपर्यंत मला उलगडच नव्हता त्याचा. मला वाटलं आपण जातो म्हणजे मुख्य कार्यक्रम. तेव्हा काही गावांमध्ये ही अशी परिस्थिती आहे. हे मी अपवादात्मक काही उदाहरणं तुमच्या पुढे मांडली, पण खैरी निमगाव सारखी चांगली गावं आहेत
चांगले भाविक आहेत. बागडे पाटील परिवारासारखे चांगले आदरणीय परिवार आहे. आणि खरी नेमगावमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये परमार्थाचा संस्कार असल्यामुळे माता भगिनी वडीलधारी माणसं पाहुणे रावळे सगळे वेळेत आलेत. आणि त्यामुळे आपल्याला वेळेतच ही सेवा, कारण आज मला येताना सांगितलं की लग्नतिथी पण आहे. आणि त्यामुळे मला वाटतं बऱ्याच जणांना कुठं ना कुठं गावात सुद्धा एक लग्न आहे म्हणे. बरोबर आहे ना संतोषराव? सांगा संतोषराव, पुढे या, पुढे या. विठाला आमचे सहकारी बाबासाहेब पाटील लासुरे सुद्धा उपस्थित आहे. लग्न आहे आणि म्हणून अतिशय वेळेमध्ये आपण ही सेवा भगवंताच्या चरणी रुजू करूया. अभंग जो घेतलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवी जीवन हे विचारांवरती अवलंबून आहे. जीवन सद्गतीकडे न्यायचं की अधोगतीला जाऊ द्यायचं, हे आपण जीवनामध्ये विचार संस्कार कसा सांभाळतो यावरती त्याची दिशा ठरते, त्याची गती ठरते. आपल्यासारख्या पुष्कळ चांगल्या कुटुंबांनी, चांगल्या स्त्री पुरुषांनी आणि तरुण पिढीतल्या सुद्धा अनेक बंधू भगिनींनी अजूनही तो सद्विचार, तो संस्कार वाडवडिलांचा जपलेला आहे. आम्ही समाजामध्ये फिरतो, पाहतो, प्रत्येक गावामध्ये अजूनही आदर्श म्हणावं किंवा चांगले म्हणावे असे भरपूर परिवार प्रत्येक गावांमध्ये. पण बऱ्याच वेळेला काही ना काही दुर्घटना घडतात. त्याचं कारण कुठेतरी ती दुर्बुद्धी निर्माण होते. आणि आपल्याकडे आपण सतत एक चरण म्हणत आलोय, ऐकत आलोय, विनाशकाले विपरीत बुद्धी. लग्न कार्य पंक्तीच्या प्रसंगी जुनी माणसं मोठ्या स्वरात तो श्लोक म्हणायचे. तो धर्मराजा बहुपुण्य राशी, काद्यूत खेळे दुर्योधनाशी, हरोनिकांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी. विनाश काळ जवळ येऊन ठेपला, माणसाला काहीतरी चुकीचं सुचायला लागतं, विपरीत सुचायला लागतं, चांगलं सुचत नाही. लटिके ते रुचे, साच कोणाही न पचे. विठाला रावणाला त्याची धर्मपत्नी समजून सांगत होती, जिचं नाव आहे मंदोदरी. मंद उदरी नावातच अर्थ आहे. आणि जी सांगत होती की पहा, रामाशी वैर करू नका, सीतेला चोरून आणू नका, हे न्यायाला, नीतीला, संस्कृतीला कुठेही शोभणारं नाहीये, आपण चुकीचं हे करतोय. पण विनाशकाले विपरीत बुद्धी. मंदोदरीचं त्यानं ऐकलंच नाही, मनावर घेतलं नाही. रावणाचा धाकटा बंधू विभीषण, जो राम भक्त आहे, तो समजून सांगत होता की सीतेला चोरून आणणं हे उचित होणार नाहीये. पण त्याचंही ऐकलं नाही, उलट त्याला घरातून बेदखल केलं. पण एक गोष्ट मला रावणाच्या बाबतीमध्ये थोडीशी चांगली वाटली, ती अशी, रावणानं त्याच्या विरोधात बोलणाराला बाजूला केलं, परंतु त्याचा मृत्यू केला नाही, त्याची हत्या केली नाही. हे एक विशेष. म्हणजे आजच्या मानव जातीची पूर्वीच्या राक्षसांशी तुलना करताना मला असं वाटतं, आज कधी कधी माणसं इतकी क्रूर वागतात की पूर्वीचे राक्षस बरे होते की काय असं म्हणण्याची वेळ येते. विठाला छोट्या मोठ्या कारणांनी हत्या, आत्महत्या, अनाचार, अत्याचार. आणि मी सांगितलं आपल्याला, हे सर्व लोक करत नाही. मायबाप हो, प्रत्येक जाती धर्मामध्ये चांगली माणसं असतात, आदर्श माणसं असतात. आणि दुर्बुद्धी ही कोणा जातीवर अवलंबून नसते, धर्मावर अवलंबून नसते, कोणा प्रांतावर अवलंबून नसते. एखादा प्रांतच चुकीचा असं आपण म्हणू शकतोय का? प्रत्येक प्रांतात चांगली माणसं असतात. आता लंका रावणाची होती तरी तिथे बिभीषण आणि मंदोदरी हे भक्त होतेच ना, मग लंकेला वाईट म्हणता येतं का?
अयोध्या जशी रामाची अयोध्या आपण पुनीत पावन पवित्र म्हणतो, तसं रावणाच्या लंकेत सुद्धा राम भजन करणारे होतेच ना. म्हणून कधीही प्रांताला दोष देऊ नये, समूहाला दोष देऊ नये, आणि हा विवेक समाजाकडे असणं फार आवश्यक आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम अधिक वाढत जातात. अर्थात जो जो गुन्हा करील त्याला दंड झाला पाहिजे, त्याच्याशिवाय गुन्हा थांबत नाही. जे पाप कर्म आहे ते थांबत नाही. आणि म्हणून दंडो दमयताम अस्मि नीतिरश्मी जिगीषताम. भगवान गीतेमध्ये म्हणाले, दंड ही माझी विभूती आहे. श्रीमद भगवद्गीतेचा 10वा अध्याय जो आहे तो विभूती योग आहे. आणि भगवंतानं त्यामध्ये आपल्या विभूती सांगितल्या. गाय ही माझी विभूती आहे, पिंपळ ही माझी विभूती आहे, व्यास ही माझी ऋषी मुनींमध्ये मुनीनामप्यहम व्यास, कविनाम उशना कवी. सर्व श्लोक पाहण्यासारखे आहेत. जवळजवळ 70-72 विभूती त्या ठिकाणी सांगितल्या. आणि त्या विभूतीमध्ये दंड ही माझी विभूती आहे. दंड करणं हे न्यायाला धरून आहे. आणि म्हणून पूर्वीपासून थेट देव काळापासून, पुराण काळापासून, वेद काळापासून ते इतिहास काळापर्यंत, आणि इतिहास काळापासून ते वर्तमान काळापर्यंत न्याय व्यवस्था आहे, दंड व्यवस्था आहे. पूर्वी राजेशाही पद्धती होती, तरी त्या काळातही कुणी काही गुन्हा केला तर त्या गुन्ह्याला शिक्षा दिली जात होती. आज मला वाटतं महाराष्ट्रात, भारतात गुन्हेगारी जी आपण म्हणतो, सातत्यानं त्याविषयी वाचतो, ऐकतो, पाहतो, ही जी वाढत चालली, याला कारण आहे दंड शिथिल झालेला आहे. कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये. मी नेहमी म्हणतो की अनेक देशांमध्ये कायदा सुव्यवस्था आपल्यापेक्षा चांगली आहे असं आपली मुलं बाळं सांगतात. जे बाहेर राहतात तिथून आले की ते सांगतात. मला आता काही दिवसापूर्वी जर्मनीमध्ये राहणारा एक मुलगा आपल्या वारकऱ्याचा, तो भेटला. तो तिथे नोकरी करतो. त्यानं सांगितलं की तिथे गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी आहे. चोरी मारी, दरोडा, लुटमार, हिंसा, हत्या अशा गोष्टी होतच नाही. फार क्वचित कधीतरी म्हणे अपवादानं, पण होतच नाही. दुबईमध्ये जे लोक जाऊन आले किंवा जे राहतात त्यांनी मला सांगितलं, दुबई हे मुस्लिम राष्ट्र आहे, गुन्हा नाही आहे तिथे, गुन्हा घडत नाही. मग आता आपल्याकडे कलियुग चालू आहे आणि तिकडे काही सत्ययुग चालू आहे काय? युग तेच आहे, माणसं तीच आहे, बरे वाईट विचार संस्कार सगळीकडेच आहेत. मग तिथे गुन्हा घडत नाही. आणि आपल्याकडे गुन्हा करण्याची प्रवृत्ती, उलट आपल्याकडे गुन्हा करणारी माणसं स्वतःला श्रेष्ठ समजतात, हिरो समजतात, शूरवीर समजतात. कुठलाही गुन्हा असो, सातत्यानं गुन्हे घडतात. आपण जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं, कोणा एका गुन्ह्याचा विचार करू नका, अनेक गुन्हे जे घडत चाललेत त्याचा सगळ्याचा समग्र विचार करा, आणि मग तुम्हाला ती प्रवृत्ती, मानसिकता लक्षात येईल. त्याचं कारण आहे कायद्याचा धाक नाही आहे. आणि म्हणून सरकार बदलतात, माणसं येतात, माणसं जातात, परंतु कायदा सुव्यवस्था ज्याला आपण म्हणतो ती निर्माण करण्याची मनापासूनची इच्छाशक्ती एक नागरिक म्हणून मला तरी वाटतं या लोकांमध्ये दिसतच नाही. ढवळ्या गेला काय आणि पवळ्या आला काय, दिवस तसेच राहतात. विठाला कोण बदलणार याला? आणि मग सामान्य माणसाच्या जीवाचं मोल काय? माता भगिनींचं रक्षण कसं होणार? गरिबांचं रक्षण कसं होणार? सामान्य जनांचं रक्षण कसं होणार? आणि म्हणून दंडो दमयतामस्मि याविषयी मी बोलतो. आणि म्हणून बहुतेक देवता प्रगट होताना त्यांच्या हातात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही गोष्टी आहे. भगवान परमात्मा शस्त्र घेऊन अवतीर्ण झाले. काही लोक टीका करतात, हिंदू धर्माच्या देवतेवर टीका करतात. ते म्हणतात रामाच्या हातात धनुष्यबाण कशाला, श्रीकृष्णाच्या हातात चक्र कशाला, देवीच्या हातात त्रिशूळ कशासाठी आहे, परशु कशासाठी आहे, गणपतीच्या हातामध्ये सर्व देव पहा, महादेवाकडे त्रिशूळ. एकच देव आहे पांडुरंग, तो कमरेवर हात ठेवून उभा राहिला, दमला, तो दमला.
लोकाला सांगू सांगून हातात शस्त्र घेऊ घेऊ तोही दमला. तो मला मी आता गंमत पाहतो गड्या तुमची, आता करा काय करायचं ते. म्हणून उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा भाविकासाठी हे विठू कैवल्याचा गाभा विठू कैवल्याचा भाविकासाठी भाविकासाठी पांडुरंगाई उभा आहे, कमरेवर हात आहे. तो काही संकेत देतोय. प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नाव चंद्रभागे तिरी उभी पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी आणि उभा उभी पालवी. कितीतरी प्रमाण आहे. कमरेवर हात एवढ्यासाठी ठेवले की बाबांनो, जर तुम्ही ईश्वराची भक्ती कराल तर या भवदुःखातून तुम्ही सहजपणे तरुण. पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया 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 भव सागर तरता कार करी कथा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेवनी हे भव सागर तरता कार करी कथा चिंता पहिला उभा कटी कर ठेवनी हे फार समर्पक महत्वाचं प्रमाण बाबासाहेब महाराजांनी दिलं. भवसागर तरता कारे करीतसा चिंता पैल उभा दाता कटीकर ठेवोनिया. तेव्हा शस्त्र काय देवाच्या हातात? बहुतेक देवतांच्या हातात शस्त्र आहे दंड देण्यासाठी. आता डॉक्टरांनी दवाखाना उघडला, पण जर त्यांनी इंजेक्शन दिलंच नाही, गरज असल्यास जर त्यांनी ऑपरेशन केलं नाही किंवा गरज असल्यास त्यांनी गोळ्या दिल्याच नाही, पेशंट बरा कसा होणार सांगा बरं. डॉक्टर गोळ्या देतात त्या कडू असतात, इंजेक्शन देतात ते टोचतं, ऑपरेशन करतात त्याचा काही ना काही त्रास होतो, पण शेवटी हा सगळा त्रास त्या आजारी माणसाला, पेशंटला बरं करण्यासाठी आहे. तसं या जगामध्ये दंड हा असणं आवश्यक आहे, नाही तर दुर्बुद्धी आटोक्यात येणार नाही. नुसत्या प्रबोधनानं गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज एक वाक्य म्हणायचे, ते म्हणायचे लातो के भूत बातों से नहीं मानते, असं म्हणायचे. आणि म्हणून जो दुष्ट आहे, जो दुर्जन आहे, जो सर्वसामान्य जनता जनार्दनाला त्रस्त करणारा आहे, त्याला दंड दिला गेला पाहिजे आणि दुर्बुद्धी नष्ट झाली पाहिजे. म्हणून दुर्बुद्धी नष्ट करण्यासाठी मला वाटतं पहिली गोष्ट आहे संस्कार, आणि ते घरातूनच व्हावे. दुर्बुद्धी निर्माणच होणार नाही याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, प्रिकॉशन, प्रतिबंधात्मक काही गोष्टी केल्या पाहिजे ना.
आपण समस्या निर्माण झाल्यावर मग पळतो, त्याचं समाधान करतो. जसं आजारी पडू नये म्हणून काही अगोदर केलं पाहिजे ना. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. तसं अवघ्या या जनता जनार्दनामध्ये, समाजामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये ही काळजी घेतली जाते. आपल्यासारखी बहुसंख्य मंडळी आहे. एखादा भाऊ चुकत असेल, एखादा मुलगा चुकत असेल, कुटुंबातल्या सदस्याचं काही चुकत असेल तर आपण ते बसून समजून सांगत